मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दैनंदिन समस्यांचा त्यांना सामना करावा लागतोय। कुर्ला स्टेशनच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना गटाराच्या पाण्याचा खराब वास तसंच आजूबाजूला साचणाऱ्या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य देखील आता धोक्यात आलंय। मुंबई पालिकेच्या कचरा विभागाकडून वेळेत कचरा न उचलला गेल्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। वारंवार तक्रार करून सुद्धा नगरसेवक आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सध्या नागरिक करतायत। तसंच सोमवारपर्यंत समस्यांवर तोडगा काढला नाही तर मोर्चा काढू असा इशारा या स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे। ऍक्च्युली आम्ही पालिकेला वेळोवेळी आम्ही त्यांना इथलं जी परिस्थिती आहे ती दाखवलेली, पत्रव्यवहार केलेला आहे। आम्हाला कुठल्याच प्रकारची काही सुविधा मिळत नाहीये। प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाहीये। बीएमसी तर विचारूच नका। आमचे कार्यकर्ते, आमचे सोसायटीचे कार्यकर्ते एवढ्या वेळ गेलेले आहेत, त्यांना लेटरबाजी केली आहे। पाणी इतकं घाण येतंय, आम्हाला इतकी घाण, सतत पाणी तुंबतं। पावसाळ्यात आमच्या घरामध्ये पाणी तुंबतंय तरीही बीएमसी आमच्याकडे लक्ष देत नाहीये। हे असे एवढं घाण पाणी साठलेलं असतं, त्याच्यातून ती डास वगैरे मच्छर जे निर्माण होतील ती लोकांच्या घरी जातील, लोकांना आजारी करतील। म्हणजे आम्ही मुंबईत राहतोय आणि बीएमसीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। बीएमसीने मला रिप्लाय दिला का ही तक्रार देण्यात आली आहे, पण कारवाई काहीच नाही। तक्रार घ्यायचंच काम आहे का तुमचं? कारवाई पण करायचं काम आहे ना बीएमसीचं। इकडे पुढे सगळीकडे तेच आहे, अगदी रोडच्या साईडला पण तेच। म्हणजे या स्पेसिफिकली एरियाकडे बीएमसीचं एवढं दुर्लक्ष का हे कळत नाही आम्हाला।